श्री शुक भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। स्कंद तिसरा अध्याय 13वा. वराह अवताराची कथा. श्री शुकदेव म्हणाले, हे राजन, मैत्रेयांच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून भगवंतांच्या लीला कथांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झाल्यामुळे विदुराने पुन्हा विचारले. विदुर म्हणाला, मुनिवर, स्वयंभू ब्रह्मदेवाचा प्रिय पुत्र महाराज स्वयंभुव मनु यांनी आपली प्रिय पत्नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर काय केले? हे साधू शिरोमणी, आपला मला आदिराज राजर्षी स्वयंभुव मनूंचे पवित्र चरित्र सांगावे. ते विष्णूंचे भक्त होते, म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याविषयी मी श्रद्धाळू आहे. विद्वानांचे असे मत आहे की ज्यांच्या हृदयामध्ये श्री मुकुंदांचे चरणारविंद विराजमान आहेत, त्या भक्तजनांच्या गुणांचे श्रवण करणे हे माणसांनी पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे मुख्य फळ आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, राजन, सहस्त्रशीर्षा भगवान श्रीहरींचे चरणाश्रित भक्त विदुराने जेव्हा विनयपूर्वक भगवंतांच्या कथा सांगण्याची विनंती केली, तेव्हा मुनिवर मैत्रेयांचे अंग रोमांचित झाले. ते म्हणाले, मैत्रेय म्हणाले, जेव्हा आपली पत्नी शतरूपेसह स्वयंभुव मनूंचा जन्म झाला, तेव्हा त्यांनी मोठ्या नम्रतेने हात जोडून ते श्री ब्रह्मदेवाला म्हणाले, भगवन, आपणच एकमेव सर्व जीवांचे जन्मदाते आणि त्यांची उपजीविका करणारे पिता आहात. तरीसुद्धा आपले संतान असलेल्या आमच्याकडून आपली सेवा कशी होऊ शकेल? हे पूज्यपाद, आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची आपण आम्हाला आज्ञा करावी, ज्यामुळे या लोकात आमची सगळीकडे कीर्ती होईल आणि परलोकात सद्गती मिळेल. श्री ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा, पृथ्वीपते, तुम्हा उभयतांचे कल्याण असो. मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे, कारण तुम्ही सरळ भावाने मला आज्ञा करा असे म्हणून आत्मसमर्पण केले. हे वीरा, पुत्रांनी आपल्या पित्याची अशा प्रकारेच पूजा केली पाहिजे. दुसऱ्यांची ईर्षा न करता जेवढे होईल तेवढे त्यांच्या आज्ञेचे आदरपूर्वक दक्षतेने पालन करणे हेच योग्य आहे. तू या आपल्या भार्येपासून स्वतःसारखीच गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन कर आणि यज्ञ करून श्रीहरींची आराधना कर. राजन, प्रजापालन हीच माझी मोठी सेवा होईल आणि तुला प्रजेचे पालन करताना पाहून भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील. यज्ञमूर्ती जनार्दन भगवान यांच्यावर प्रसन्न होत नाहीत. त्यांचे सर्व श्रम व्यर्थ होत, कारण ते एक प्रकारे आपल्या आत्म्याचाच अनादर करतात. हे देवा, सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी यावेळी प्रलयातील पाण्यात बुडालेली आहे. या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण प्रयत्न करा. मैत्रेय म्हणाले, पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बराच काळपर्यंत मनात विचार करीत राहिले की हिला कशी बाहेर काढू. ज्यावेळी मी सृष्टीरचना करीत होतो, त्यावेळी पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेली होती. सृष्टिकार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे. यासाठी आम्हाला आता काय केले पाहिजे? ज्यांच्या संकल्पाने माझा जन्म झाला आहे, त्या सर्व शक्तिमान श्रीहरींनीच आता मला प्रेरणा द्यावी. विदुरा, ब्रह्मदेव याप्रमाणे विचार करीत होते, तेवढ्यात त्यांच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एक वराह शिशु बाहेर पडला. हे भारता, मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की आकाशात असलेला तो वराह शिशु ब्रह्मदेवांच्या देखतच मोठा होऊन क्षणात हत्ती एवढा झाला. त्या विशाल वराह मूर्तीला पाहून मरीची आणि आदी मुनिजन, सनकादी आणि स्वयंभुव मनूसह ब्रह्मदेव वेगवेगळे तर्क करू लागले. अहो, आज वराहाच्या रूपात हा कोणता दिव्य प्राणी प्रगट झाला आहे? केवढे आश्चर्य आहे! हा तर आत्ताच माझ्या नाकातून निघाला होता. पहिल्यांदा तर हा अंगठ्याच्या पेरा एवढा दिसत होता, परंतु एका क्षणातच हा मोठ्या शिलेच्या आकाराचा झाला. हे यज्ञमूर्ती भगवानच निश्चितपणे आपल्या मनाला मोहित करीत असावेत. ब्रह्मदेव आणि त्यांचे पुत्र अशा प्रकारे विचार करीत होते, तेवढ्यात भगवान यज्ञपुरुष पर्वताकार होऊन गर्जना करू लागले. सर्व शक्तिमान श्रीहरींनी आपल्या गर्जनांचा दिशातून प्रतिध्वनी उमटवून ब्रह्मदेव आणि श्रेष्ठ ब्राह्मणांना हर्षभरित केले. आपला खेद नाहीसा करणारी
मायामय वराह भगवानांची गर्जना ऐकून जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोकातील मुनिगण वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. भगवंतांच्या स्वरूपाचे वेदांमध्ये विस्ताराने वर्णन केले गेले आहे. म्हणून या मुनीश्वरांनी जी स्तुती केली ती वेदरूप मानून भगवंत फारच प्रसन्न झाले आणि एक वेळ पुन्हा गर्जना करून देवतांच्या हितासाठी हत्तीसारखी लीला करीत ते पाण्यात घुसले. त्या वराहरूप भगवंतांनी पहिल्यांदा शेपूट उंच करून मोठ्या वेगाने आकाशात उसळी मारली आणि आपल्या मानेवरील केस विस्फारून खुरांच्या आघातांनी ढगांना विखरून टाकले. त्यांचे शरीर अत्यंत कठोर होते. त्वचेवर राठ केस होते, सफेद दाढा होत्या आणि डोळ्यात तेज होते. असे ते शोभायमान दिसत होते. भगवान स्वतः यज्ञपुरुष आहेत, तथापि वराहरूप धारण केल्यामुळे आपल्या नाकांनी वास घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या. आपली स्तुती करणाऱ्या मरीची आदी मुनींच्याकडे सौम्य दृष्टीने पाहत त्यांनी पाण्यात प्रवेश केला. ज्यावेळी त्यांचे वज्रमय पर्वतासारखे कठोर शरीर पाण्यात पडले तेव्हा त्या वेगाने जणू काही समुद्राचे पोटच फाटले आणि त्यातून ढगांच्या गडगडाटासारखा भीषण आवाज झाला. त्यावेळी असे वाटले की जणू काही आपले प्रदीर्घ तरंगरूप हात उंच करून तो मोठ्या आर्तस्वराने, हे यज्ञेश्वरा माझे रक्षण करा, अशी प्रार्थना करीत आहेत. तेव्हा भगवान यज्ञमूर्ती आपल्या बाणासारख्या तीक्ष्ण खुरांनी पाणी कापीत त्या अगाध जलराशीच्या पलीकडच्या तीरावर पोहोचले. तेथे रसातळात त्यांनी सर्व जीवांचे आश्रयस्थान असलेली पृथ्वी पाहिली. त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्रीहरींनी स्वतः आपल्या पोटात सामावून घेतले होते. नंतर पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर घेऊन ते रसातळाच्या वर आले. त्यावेळी ते मोठे शोभिवंत दिसत होते. पाण्यातून बाहेर येतेवेळी त्यांनी अडवणाऱ्या महापराक्रमी हिरण्याक्षाने पाण्याच्या आतच त्यांच्यावर गदा घेऊन आक्रमण केले. त्यावेळी त्यांचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला आणि त्यांनी त्याला लीलया असे मारले की जसा सिंह हत्तीला मारतो. त्यावेळी त्याच्या रक्ताने त्यांचे तोंड आणि कानशील माखल्यामुळे असे दिसत होते की एखादा हत्ती लाल मातीत टक्कर देऊन आला आहे. विदुरा, ज्याप्रमाणे हत्ती आपल्या दातांवर कमल धारण करतो त्याप्रमाणे आपल्या सफेद दातांच्या टोकांवर पृथ्वी ठेवून आलेल्या तमालपत्राप्रमाणे नीलवर्ण वराह भगवंतांना पाहून ब्रह्मदेवादींनी त्यांना हे भगवंतच आहेत असे ओळखून हात जोडून ते वेदवाक्यांनी त्यांची स्तुती करू लागले. ऋषी म्हणाले, भगवन अजित, आपला जय जयकार असो. हे यज्ञपते, आपण आपले वेदत्रयीरूप शरीर थरथरवीत आहात, आपल्याला नमस्कार असो. आपल्या रोमरोमात सर्व यज्ञ सामावले आहेत. पृथ्वीला वर आणण्यासाठी वराहरूप धारण करणाऱ्या आपल्याला नमस्कार असो. हे देवा, आपल्या या शरीराचे दुराचारी लोकांना दर्शन होणे अत्यंत कठीण आहे, कारण हे यज्ञरूप आहे. याच्या त्वचेमध्ये गायत्री आदी छंद, रोमात कुश, डोळ्यांमध्ये तूप आणि चारी चरणांमध्ये होता, अर्धर्यू, उधात्वा आणि ब्रह्मदेव या चारी ऋत्विजांचे कर्म आहे. हे देवा, आपल्या मुखाच्या अग्रभागी सृक आहे, नासिका छिद्रात स्त्रुवा, पोटामध्ये इडा, कानांमध्ये चमस, मुखामध्ये प्राशित्र आणि कंठछिद्रात ग्रह आहे. भगवान, आपले हे चर्वण आहे, तेच अग्निहोत्र होय. यज्ञस्वरूप अशा आपले वारंवार अवतार घेणे दीक्षणीय इष्टी आहे. मान, उपसद, दोन्ही दाढा प्रायणीय आणि उदयनीय, जीभ, प्रवर्ग, मस्तक, सभ्य आणि आवसथ्य आहे. तसेच प्राणचित्ती आहे. देवा, आपले वीर्य सोम आहे. आसन, प्रातः सवनादी 3 सवन, 7 धातू, अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्त, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि आप्तोर्याम नावाचा 7 संथा आहेत. तसेच शरीराचे सांधे सर्व सत्रे आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण यज्ञ आणि
क्रतू रूप आहात. यज्ञानुष्ठानारूप इष्टी आपल्या अंगांना एकत्रित ठेवणाऱ्या मांसपेशी आहेत. सर्व मंत्र, देवता, द्रव्य, यज्ञ आणि कर्म आपलेच स्वरूप आहे. आपणास नमस्कार असो. वैराग्य, भक्ती आणि मनाची एकाग्रता याद्वारे ज्या ज्ञानाचा अनुभव येतो ते आपलेच स्वरूप आहे. तसेच आपण सर्वांचे विद्यागुरू आहात. आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. हे पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवंता, आपल्या दाढेच्या टोकावर ठेवलेली, पर्वतांनी वेढलेली ही पृथ्वी अशी शोभायमान दिसत आहे की जसे पाण्यातून बाहेर आलेल्या हत्तीने दातांवर पत्रयुक्त कमलवेल ठेवली आहे. आपल्या दातांवर ठेवलेल्या भूमंडळामुळे आपले वेदमय वराहरूप असे शोभत आहे की जसे शिखरांवर मेघ दाटून आले असता प्रचंड वाटणारे कुलपर्वत शोभावेत. नाथ, चराचर जीवांना सुखाने राहण्यासाठी आपण आपली पत्नी या जगन्माता पृथ्वीला पाण्यावर स्थापित करा. आपण जगताचे पिता आहात आणि अरणीमध्ये अग्नी स्थापन करतात. यामध्ये आपण हिच्या धारणशक्तीरूप आपले तेज स्थापित केले आहे. आम्ही आपणासह या पृथ्वी मातेला नमस्कार करीत आहोत. प्रभो, रसातळात बुडालेल्या या पृथ्वीला वर काढण्याचे साहस आपल्याशिवाय आणखी कोण करू शकत होते? ज्यांनी आपल्या मायेने या अतिशय आश्चर्यमय असलेल्या विश्वाची रचना केली आणि जे सर्व आश्चर्यांची खाण आहे, त्या आपल्या बाबतीत यात आश्चर्य ते काय? हे देवा, आपण जेव्हा आपले वेदमय शरीर थरथरवता त्यावेळी आपल्या मानेवरील केसातील पवित्र जलबिंदू आमच्यावर पडतात. त्यामुळे जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक यात राहणारे आम्ही सर्वार्थाने पवित्र होतो. जे पुरुष आपल्या कर्मांचा ठावठिकाणा लागू पाहतात ते खरोखरच बुद्धिभ्रष्ट समजावेत, कारण आपल्या कर्मांना काही अंत नाही. आपल्याच योगमायेच्या गुणांनी हे सर्व जग मोहित झाले आहे. भगवन, आपण याचे कल्याण करा. मैत्रेय म्हणाले, विदुरा, या ब्रह्मवादी मुनींनी अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर सर्वांचे रक्षण करणाऱ्या वराह भगवानांनी आपल्या खुरांनी पाणी स्थिर करून त्यावर पृथ्वीची स्थापना केली. अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून ते विश्वस्केन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्धान पावले. विदुरा, भगवंतांचे लीलामय चरित्र अत्यंत कीर्तनीय आहे आणि त्यात रममाण झालेली बुद्धी सर्व प्रकारचे पाप ताप नाहीसे करते. जो त्यांची ही मंगलमय मनोहर कथा भक्तिभावाने ऐकतो आणि ऐकवितो त्याच्यावर भक्तवत्सल भगवान मनापासून फार लवकर प्रसन्न होतात. भगवंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत. ते प्रसन्न झाल्यावर या संसारात दुर्लभ अशी कोणती गोष्ट आहे? म्हणून तुच्छ इच्छांची आवश्यकताच काय? जे लोक त्यांचे अनन्यभावाने भजन करतात त्यांना ते अंतर्यामी परमात्मा स्वतः आपले परमपदच प्रदान करतात. अहो, या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर आपल्या पुरुषार्थाचे सार जाणणारा असा कोण आहे की जो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडविणाऱ्या भगवंतांच्या प्राचीन कथांपैकी कोणत्याही अमृतमय कथेचे आपल्या कानांची ओंजळ करून एक वेळ तरी श्रवण करील तरी त्यांचे मन तेथून दूर जाईल. अध्याय 13 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय. वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंध 3 अध्याय 14. दितीची गर्भधारणा. श्री शुकदेव म्हणाले, राजन, विशिष्ट हेतूने वराह बनलेल्या श्रीहरींची मैत्रेयांच्या तोंडून कथा ऐकूनही भक्तीचे व्रत धारण केलेल्या विदुराची पूर्ण तृप्ती झाली नाही. म्हणून त्याने हात जोडून पुन्हा विचारले. विदुर म्हणाला, मुनिवर, आम्ही आपल्याकडून ऐकले की आदी दैत्य हिरण्याक्षाला भगवान यज्ञमूर्तींनीच मारले. ब्रह्मन, ज्यावेळी भगवान सहजपणे पृथ्वीला आपल्या दाढेवर ठेवून वर काढीत होते त्यावेळी त्यांचे आणि दैत्यराज हिरण्याक्षाचे युद्ध कशासाठी झाले? मैत्रेय म्हणाले, विदुरा,
तुझा प्रश्न मोठा सुंदर आहे, कारण तू श्रीहरींच्या अवतार कथांसंबंधीच विचारित आहेस. या कथा मनुष्यांचे मृत्यूपाश तोडणाऱ्या आहेत. पहा ना, उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच श्री नारदांनी सांगितलेल्या हरिकथेच्या प्रभावाने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंतांच्या परमपदावर आरूढ झाला होता. पूर्वी एकदा देवांनी प्रश्न विचारल्यावरून श्री ब्रह्मदेवांनी त्यांना हाच इतिहास सांगितलेला मी ऐकला आहे. विदुरा, एकदा दक्षाची मुलगी दिती हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातूर होऊन तिन्ही सांजेच्या वेळीच आपले पती मरीची नंदन कश्यपांच्या सहवासाची कामना केली. त्यावेळी कश्यप अग्नी हीच जिव्हा असलेल्या भगवान यज्ञपतींना पायसाच्या आहुती देऊन सूर्यास्ताचे वेळी अग्निशाळेत ध्यानस्थ बसले होते. दिती म्हणाली, अहो विद्वन, उन्मत्त झालेला हत्ती जसा केळीचे झाड चुरगळून टाकतो, त्याचप्रमाणे हा धनुर्धर कामदेव अबला असलेल्या मला जबरदस्तीने तुमच्यासाठी बेचैन करीत आहे. आपल्या पुत्रवती सवतीचे सुख पाहून मी ईर्षेने जळत आहे. म्हणून आपण माझ्यावर कृपा करा, आपले कल्याण असो. ज्यांच्या गर्भातून आपल्यासारखा पती पुत्ररूपाने जन्म घेतो, त्याच स्त्रिया आपल्या पतीपासून सन्मानित समजल्या जातात. त्यांचे सुयश जगात सगळीकडे पसरते. आपले वडील प्रजापती दक्ष यांचे आपल्या मुलीवर अतिशय प्रेम होते. एकदा त्यांनी आम्हा सर्वांना स्वतंत्रपणे बोलावून विचारले की आपला पती कोण असावा असे तुम्हाला वाटते. ते आपल्या मुलींची काळजी घेणारे होते. म्हणून आपल्या भावना जाणून त्यांनी आमच्यापैकी 13 कन्यांचा गुण आणि स्वभावाला अनुरूप अशा आपल्याशी विवाह लावून दिला. म्हणून हे मंगलमूर्ते, हे कमलनयन, आपण माझी इच्छा पूर्ण करावी, कारण हे महत्तम दीनजनांचे आपल्यासारख्या महापुरुषांकडे जाणे निष्फळ होत नाही. विदुरा, कामाच्या अतिवेगाने दिती अत्यंत बेचैन झाली होती. तिने या रीतीने पुष्कळ प्रकारांनी विनवून कश्यपांना प्रार्थना केली. तेव्हा तिला समजावीत मधुर वाणीने ते म्हणाले, अधीरप्रिये, तुझ्या इच्छेनुसार मी आत्ताच तुझ्या मनासारखे अवश्य करीन. जिच्यामुळे धर्म, अर्थ आणि काम या तिन्हींची सिद्धी होते, अशा आपल्या पत्नीची कामना कोण पूर्ण करणार नाही. ज्याप्रमाणे माणूस जहाजांचे महासागर पार करतो, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी दुसऱ्या आश्रमांना आश्रय देत आपल्या आश्रमाद्वारा स्वतःही दुःख समुद्रातून पार होतो. हे मानिनी, त्रिविध पुरुषार्थांची इच्छा असणाऱ्या पुरुषांची स्त्री ही अर्धे अंग समजली जाते. तिच्यावर आपल्या गृहस्थाश्रमाचा भार टाकून पुरुष निश्चिंत राहतो. इंद्रियरूप शत्रूंना जिंकणे अन्य आश्रमवासियांना अत्यंत कठीण आहे. परंतु ज्याप्रमाणे किल्लेदार लुटारूंना सहज आपल्या अधीन करून घेतो, त्याचप्रमाणे आम्ही जिच्या आश्रयाने इंद्रियरूप शत्रूंना सहज जिंकून घेतो. हे गृहस्वामिनी, तुझ्यासारख्या पत्नीच्या उपकारांची परतफेड आम्ही किंवा कोणताही गुणग्राही पुरुष या जन्मात किंबहुना जन्मांतरातही पूर्णपणे करू शकत नाही. तरीसुद्धा तुझी संतानप्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करीन. पण तू एक मुहूर्तभर थांब, त्यामुळे लोक माझी निंदा करणार नाहीत. ही अत्यंत भयंकर वेळ राक्षसादी भयंकर प्राण्यांची आहे आणि दिसण्यातही भयानक आहे. यावेळी भगवान भूतनाथांचे भूत, प्रेत इत्यादी गण फिरत असतात. हे साध्वी, या तिन्ही सांजेच्या वेळी भूतभावन भूतपती भगवान शंकर भूतप्रेत इत्यादी आपल्या गणांना बरोबर घेऊन नंदीवर बसून फिरत असतात. स्मशानभूमीतून उडालेल्या वावटळीच्या धुळीने धूसर झालेल्या ज्यांच्या जटा दैदिप्यमान दिसत आहेत आणि ज्यांनी सुवर्णकांतिमय गोऱ्या शरीराला भस्म लावले आहे, ते तुझे धीर महादेव आपल्या सूर्य, चंद्र आणि अग्निरूप अशा तिन्ही डोळ्यांनी सर्वांना पाहत आहेत. या जगात त्यांना कोणी आपला किंवा परका नाही. कोणी विशेष आदरणीय आहे किंवा कोणी निंदनीय आहे असेही नाही. आम्ही तर अनेक व्रतांचे पालन करून त्यांच्या मायेला जवळ करू इच्छितो की जिचा उपभोग घेऊन तिला त्यांनी दूर लोटले आहे. विवेकी पुरुष अविद्येचे आचरण दूर करण्याच्या इच्छेने त्यांच्या निर्मल
चरित्रांचे गायन करतात. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच काय, त्यांच्या बरोबरीचाही कोणी नाही आणि फक्त सत्पुरुषच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. एवढे सगळे असूनही ते स्वतः पिशाच्यासारखे आचरण करतात. माणसाचे शरीर हे कुत्र्याचे खाद्य आहे. जो अविवेकी पुरुष त्याला आत्मा मानून वस्त्र, अलंकार, माळा, चंदन इत्यादींनी सजवतो, तो अभागीच आत्माराम भगवान शंकरांच्या आचरणाला त्याचा हेतू न कळल्यामुळे हसतो. ब्रह्मदेवादी लोकपालसुद्धा त्यांनी घालून दिलेल्या धर्ममर्यादेचे पालन करतात. तेच या विश्वाचे अधिष्ठान आहेत आणि ही मायासुद्धा त्यांच्याच आज्ञेचे पालन करते. असे असूनही ते पिशाच्यासारखे आचरण करतात. असो, त्या जगतव्यापक प्रभूंची ही अद्भुत लीला काही समजत नाही. मैत्रेय म्हणाले, पतीने अशा प्रकारे समजवल्यानंतरही कामातूर झालेल्या दितीने वेशेप्रमाणे निर्लज्ज होऊन ब्रह्मर्षी कश्यपांच्या वस्त्राला हात घातला. अशा निंद्य कर्मासाठी आपल्या पत्नीचा हट्ट पाहून कश्यपांनी दैवाला नमस्कार केला आणि एकांतात तिच्याशी समागम केला. नंतर त्यांनी स्नान करून प्राणायाम केला आणि मौन धारण करून विशुद्ध सनातन तेजाचे ध्यान करीत ते गायत्री जप करू लागले. विदुरा, दितीला सुद्धा त्या निंद्य कर्माविषयी लाज वाटू लागली आणि ब्रह्मर्षींच्या जवळ जाऊन खाली मान घालून ती म्हणू लागली. दिती म्हणाली, ब्रह्मन, भगवान रुद्र भूतांचे स्वामी आहेत. मी त्यांचा अपराध केला आहे, परंतु ते भूतश्रेष्ठ माझा हा गर्भ नष्ट न करोत. भक्तवांछा कल्पतरू, उग्र आणि रुद्ररूप अशा महादेवाला मी नमस्कार करते. ते सत्पुरुषांचे कल्याण करणारे आणि त्यांना दंड न देणारे आहेत, परंतु दुष्टांना मात्र रागाने दंड देणारे आहेत. आम्हा स्त्रियांवर तर शिकारी लोकसुद्धा दया दाखवतात. मग ते सतीपती तर माझे मेहुणे आणि परमकृपाळू आहेत. ते माझ्यावर प्रसन्न होत. मैत्रेय म्हणाले, सायंकालीन संध्यावंदन आदी झाल्यावर प्रजापती कश्यपांनी पाहिले की दिती थरथर कापत आहे आणि आपल्या संतानांच्या लौकिक पारलौकिक उन्नतीसाठी प्रार्थना करीत आहे. तेव्हा ते तिला म्हणाले. कश्यप म्हणाले, कामवासनेने तुझे चित्त मलिन झाले होते. ती वेळसुद्धा शुभ नव्हती. तू माझे म्हणणे ऐकले नाहीस. तसेच देवांची सुद्धा अवहेलना केलीस. हे अमंगल स्त्रिये, तुला 2 अमंगल आणि अधम पुत्र उत्पन्न होतील. ते वारंवार संपूर्ण लोक आणि लोकपालांना आपल्या अत्याचारांनी रडवतील. जेव्हा त्यांच्या हातून पुष्कळसे निरपराध आणि दीनप्राणी मारले जाऊ लागतील, स्त्रियांवर अत्याचार होऊ लागतील आणि महात्म्यांना क्रुद्ध केले जाईल, त्यावेळी सर्व लोकांचे रक्षण करणारे भगवान श्री जगदीश्वर क्रुद्ध होऊन अवतार घेतील आणि इंद्राने ज्याप्रमाणे पर्वतांना शासन केले त्याप्रमाणे ते त्यांचा वध करतील. दिती म्हणाली, प्रभो, माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की जर माझ्या पुत्रांचा वध होणार असेल तर तो साक्षात भगवान चक्रपाणी यांच्या हातूनच हो, क्रुद्ध ब्राह्मणांच्या शापामुळे होऊ नये. जो जीव ब्राह्मणांच्या शापाने दग्ध झालेला किंवा प्राण्यांना भय उत्पन्न करणारा असतो, तो कोणाच्याही योनीत गेला तरी त्याच्यावर पापी असणारे जीवसुद्धा दया दाखवित नाहीत. कश्यप म्हणाले, देवी, तू आपल्या कर्माबद्दल शोक आणि पश्चाताप प्रगट केला आहेस. तुला योग्य काय व अयोग्य काय यांचा बोधही तत्काळ झाला आणि भगवान विष्णू, शंकर आणि माझ्याबद्दल तुला फार आदर आहे. म्हणून तुझ्या एका पुत्राच्या 4 पुत्रांपैकी एक असा होईल की सत्पुरुषसुद्धा ज्याचा सन्मान करतील आणि त्याचे पवित्र यश भक्तजन भगवंतांच्या गुणांसह गातील. ज्याप्रमाणे अशुद्ध सोने वारंवार तापवून शुद्ध केले जाते, त्याप्रमाणे साधुजन त्याच्या स्वभावाचे अनुकरण करण्यासाठी निर्वैरता इत्यादी उपायांनी आपले अंतःकरण शुद्ध करतील. ज्यांच्या कृपेमुळे त्यांचेच स्वरूपभूत असणारे हे जग आनंदित होते, ते स्वयंप्रकाश भगवानसुद्धा त्यांच्या अनन्य भक्तीने संतुष्ट होतील. जो मुलगा मोठा भगवत भक्त, प्रभावशाली आणि महान पुरुषांनाही पूज्य होईल, तसेच वाढलेल्या भक्तिभावाने विशुद्ध आणि भावविभोर झालेल्या अंतःकरणात श्री भगवंतांची स्थापना करून ते देहाभिमानाचा त्याग करील.
तो विषयात अनासक्त, शीलवान, गुणांचे भांडार, तसेच दुसऱ्यांच्या समृद्धीत सुख आणि दुःखात दुःख मानणारा होईल. त्याला कोणी शत्रू असणार नाही. चंद्र जसा ग्रीष्म ऋतूत होणारा उष्णतेचा दाह नाहीसा करतो, त्याप्रमाणे तो जगाचे दुःख दूर करणारा असेल. जो या विश्वाच्या आत आणि बाहेर व्यापून आहे, आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार जो रूप प्रकट करतो, लक्ष्मीरूप लावण्यमूर्ती स्त्रीचीही शोभा वाढवितो, तसेच ज्याचे मुखकमल झगमगणाऱ्या कुंडलांनी सुशोभित झाले आहे, त्या परमपवित्र कमलनयन श्रीहरींचे तुझ्या नातवाला प्रत्यक्ष दर्शन होईल. मैत्रेय म्हणाले, विदुरा, दितीने जेव्हा असे ऐकले की माझा नातू भगवंतांचा भक्त होईल, तेव्हा तिला मोठा आनंद झाला. तसेच आपले मुलगे प्रत्यक्ष श्रीहरींच्या हातून मारले जातील हे ऐकून ती अधिकच प्रसन्न झाली. अध्याय 14 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. वेद व्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंध 3 अध्याय 15. जय विजयांना सनकादिकांचा शाप. मैत्रेय म्हणाले, विदुरा, आपल्या पुत्रांपासून देवांना कष्ट होतील या शंकेने दितीने दुसऱ्यांच्या तेजाचा नाश करणारे कश्यपांचे ते तेज 100 वर्षापर्यंत आपल्या उदरात ठेवले. त्या गर्भस्थ तेजामुळे सुद्धा जगातील सूर्यादिकांचा प्रकाश क्षीण होऊ लागला. तसेच इंद्रादी लोकपाल ही तेजोहीन झाले. तेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊन ते म्हणाले की सर्व दिशा अंधारमय झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला आहे. देव म्हणाले, भगवन, आपल्या ज्ञानशक्तीला काळ कुंठित करू शकत नाही, म्हणून कोणतीच गोष्ट आपल्यापासून लपून राहत नाही. या अंधकाराविषयी आपण जाणत असालच. आम्ही तर यामुळे फारच भयभीत झालो आहोत. देवादिदेवा, आपण जगाची रचना करणारे आणि सर्व लोकपालांचे मुकुटमणी आहात. आपण लहान मोठ्या सर्व जीवांचे भाव जाणत आहात. देवा, आपण विज्ञानाच्या बळाने संपन्न आहात. आपण मायेनेच हे रूप आणि रजोगुण यांचा स्वीकार केला आहे. आपल्या उत्पत्तीचे कारण कोणालाच माहीत नाही. आपणास नमस्कार असो. आपल्यामध्ये सर्व जग सामावले आहे. हे कार्यकारण रूप विश्व आपले शरीर आहे, परंतु आपण याच्याही पलीकडे आहात. सर्व जीवांचे उत्पत्ती स्थान अशा आपले जे अनन्य भावाने ध्यान करतात, ते आपल्या कृपाकटाक्षाने कृतकृत्य होतात. तसेच प्राण, इंद्रिये आणि मनाला त्यांनी जिंकलेले असल्याने ज्यांचा योगही परिपक्व झालेला असतो, अशा सिद्धांचा कोणापासूनही पराभव होत नाही. दोराने बांधलेल्या बैलाप्रमाणे आपल्या वेदवाणीने बद्ध असलेली ही सर्व प्रजा आपल्या अधीन राहून नियमपूर्वक कर्मानुष्ठान करून आपली पूजा करते. या सर्वांचे प्राणरूप अशा आपणास नमस्कार असो. हे भूमन, या अंधकारामुळे दिवस आणि रात्र कळेनासे झाले आहेत, म्हणून लोकांची सर्व कर्मे थांबली आहेत. त्यामुळे ते दुःखी झाले आहेत. त्यांचे कल्याण करा आणि शरण आलेल्या आमच्याकडे अपार दयादृष्टीने पहा. देवा, इंधनात पडल्यामुळे ज्याप्रमाणे आग वाढतच जाते, त्याचप्रमाणे कश्यपांच्या वीर्याने स्थापित झालेल्या हा दितीचा गर्भ सर्व दिशा अंधकारमय करीत वाढत चालला आहे. मैत्रेय म्हणाले, महाबाहो, देवांची प्रार्थना ऐकून भगवान ब्रह्मदेव हसले आणि आपल्या मधुरवाणीने त्यांना आनंदित करीत म्हणाले. ब्रह्मदेव म्हणाले, देवांनो, तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सनकादिक लोकांबद्दलच्या आसक्तीचा त्याग करून सर्व लोकांमध्ये आकाशमार्गाने भ्रमण करीत आहेत. एकदा ते शुद्ध सत्वमय भगवान विष्णूंच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या वैकुंठ लोकात गेले. जे निष्काम धर्माने श्रीहरींची आराधना करतात, ते लोक विष्णुरूप होऊन तेथे राहतात. तेथे वेदांताने वर्णन केलेले भगवान आदिनारायण आम्हास भक्तांना सुख देण्यासाठी शुद्ध सत्वमय स्वरूप धारण करून राहतात. त्या लोकात निश्रेयस नावाचे एक वन आहे, जे मूर्तिमान कैवल्य आहे असे वाटते. सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणाऱ्या वृक्षांनी ते सुशोभित असून नेहमी 6ही ऋतूंच्या शोभेने संपन्न असते. तेथे विमानातून भ्रमण करणारे पार्षद आपल्या स्त्रियांसह आपल्या प्रभूंच्या
लोकांचे पाप नाहीसे करणाऱ्या पवित्र लीलांचे गायन करीत असतात. त्यावेळी सरोवरात उमललेल्या वसंत ऋतूतील माधवी वेलींचा मकरंदपूर्ण सुगंध त्यांच्या चित्ताला आपल्याकडे आकर्षित करतो. परंतु ते त्यांच्याकडे लक्ष न देता तो सुगंध आणणाऱ्या वायूलाच दोष देतात. ज्यावेळी भ्रमराज उच्च स्वरात गुंजारव करीत जणू हरिकथेचे गायन करतात, त्यावेळी थोड्या काळासाठी कबूतर, कोकिळा, सारस, चकवा, चातक, हंस, पोपट, होला पक्षी आणि मोर यांचा कलकलाट बंद होतो. श्रीहरी तुळसपत्रांनी आपले शरीर भूषवितात आणि तुळशीच्या सुगंधाचाच अधिक आदर करतात. हे पाहून तेथील मंदार, कुंद, तिलक, रात्री उमलणारे कमल, अर्ण, पुन्नाग, नागकेशर, बकुळ, दिवसा उमलणारे कमळ आणि पारिजातक ही फुले सुगंधी असून सुद्धा तुळशीच्या तपाचीही प्रशंसा करतात. तो लोक वैडूर्य, मरकतमणी आणि सुवर्णांच्या विमानांनी भरलेला आहे. केवळ श्रीहरींच्या चरणांना वंदन करूनच हे सर्व प्राप्त होते. त्या विमानात बसलेल्या भगवत भक्तांच्या चित्तात मोठे नितंब असणाऱ्या स्त्रियासुद्धा मंद हास्य आणि हावभावांनी कामविकार उत्पन्न करू शकत नाहीत. जिची कृपा प्राप्त करण्यासाठी देवगणसुद्धा प्रयत्नशील असतात, ती परम सौंदर्यशालिनी लक्ष्मी आपल्या चंचलपणाचा दोष टाकून देऊन श्रीहरींच्या भुवनामध्ये राहते. ज्यावेळी ती आपल्या चरणकमलातील नुपुरांचा झंकार करीत आपल्या हातातील लीलाकमळ फुलविते, त्यावेळी त्या सुवर्णमहालाच्या स्फटिकयुक्त भिंतीवर त्याचे प्रतिबिंब पडल्यानंतर असे वाटते की त्या भिंती जणू कमळाने साफ करीत आहेत. जेव्हा ती दासींना आपल्याबरोबर घेऊन आपल्या क्रीडावनामध्ये तुलसीदलाने भगवंतांचे पूजन करते, तेव्हा तेथील स्वच्छ पाण्याने भरलेल्या त्या पोळ्यांचे घाट असलेल्या सरोवरात आपले सुंदर केशपाश आणि उभार नासिकेने शोभणारे मुख पाहून याचे भगवंतांनी कौतुक केले होते याची तिला आठवण होते. जे लोक भगवंतांच्या पापहरण करणाऱ्या लीलाकथांना सोडून बुद्धी नष्ट करणाऱ्या अर्थ आणि कामासंबंधी अन्य निंद कथा ऐकतात, ते त्या वैकुंठ लोकात जाऊ शकत नाहीत. अरे रे, जेव्हा हे अभागी लोक अशा आसार गोष्टी ऐकतात, तेव्हा त्या कथा त्यांना कोणी त्राता नसलेला घोर नरकात टाकतात. अहो, आम्ही देवसुद्धा या मनुष्य योनीची इच्छा धरतो, कारण यातच तत्त्वज्ञान आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते. अशी मनुष्य योनी मिळूनही जे लोक भगवंतांची आराधना करत नाहीत, ते वास्तविक आपल्या सर्व व्याप्त असलेल्या मायेनेच मोहित झालेले असतात. देवादिदेव श्रीहरींचे निरंतर चिंतन केल्यामुळे ज्यांच्यापासून यमराज दूर राहतात, आपापसातील प्रभूंच्या सुयशाची कथा ऐकून प्रेमाने विव्हळ होऊन ज्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात, तसेच त्यांच्या स्वभावाची आम्ही इच्छा करतो असे परम भागवतच आपल्या लोकांच्या वर असलेल्या या वैकुंठ धामात जातात. जेव्हा सनकादी मुनी विश्वगुरु श्रीहरींचे निवासस्थान त्रैलोक्याला वंदनीय आणि श्रेष्ठ देवतांच्या अलौकिक विमानांनी विभूषित अशा त्या परम दिव्य आणि अद्भुत वैकुंठधामाला आपल्या योगमायाबलाने पोचले, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. भगवत दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा करीत वैकुंठधामाचे 6 तटांचे दरवाजे ओलांडून जेव्हा ते 7व्या दरवाजाजवळ पोचले, तेव्हा तेथे त्यांना हातात गदा घेतलेले एकाच वयाचे 2 देव दृष्टीस पडले. ते बाजूबंद कुंडले, किरीट इत्यादी अनेक मौल्यवान दागिन्यांनी विभूषित झालेले होते. त्यांच्या 4 श्यामवर्ण भुजांमध्ये भोवती भुंगे गुंजारव करीत असलेली वनमाळा शोभून दिसत होती. चढवलेल्या भुवया, फुरफुरणारे नाक आणि लालसर डोळ्यांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा रागीट भाव दिसत होता. ते अशा रीतीने पाहत असून सुद्धा ते मुनी काहीही न विचारता ज्याप्रमाणे सुवर्ण आणि वज्रमय असे पहिले 6 दरवाजे ओलांडून ते आत आले होते, त्याचप्रमाणे याही दरवाजातून ते आत गेले. समान दृष्टीने ते सगळीकडे पाहत होते, त्यामुळे निशंक मनाने सगळीकडे ते जात होते. ते 4ही कुमार पूर्ण तत्त्वज्ञानी होते. तसेच ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असूनही
5 वर्षाच्या बालकांसारखे दिसत होते आणि त्यांची दिगंबर अवस्था होती. त्यांना अशा प्रकारे निसंकोचपणे आत जाताना पाहून भगवंतांच्या ब्राह्मणांचा आदर करण्याच्या स्वभावापेक्षा विपरीत स्वभाव असणाऱ्या त्या द्वारपालांनी त्यांच्या तेजाला तुच्छ मानून काठीने त्यांना अडविले. वास्तविक त्यांच्याशी असे दुर्वर्तन करणे योग्य नव्हते. वैकुंठवासी देवांच्या समक्ष जेव्हा त्या द्वारपालांनी त्या अत्यंत पूज्य कुमारांना अडविले, तेव्हा आपल्या प्रियतम प्रभूंच्या दर्शनात विघ्न आल्यामुळे त्यांचे डोळे क्रोधाने काहीसे लाल झाले आणि ते म्हणाले, अरे द्वारपालांनो, जे लोक भगवंतांची महान सेवा करून त्या प्रभावाने या लोकाची प्राप्ती करून घेऊन येथे निवास करतात, ते तर भगवंतांच्या सारखेच समदर्शी असतात. तुम्ही दोघे त्यांच्यापैकीच असून स्वभावात एवढी विषमता कशी? भगवंत तर परमशांत स्वभावाचे आहेत. त्यांचा कोणाशीही विरोध नाही. तर मग त्याच्याविषयी संशय घ्यावा असा येथे कोण असणार? तुम्ही स्वतः संशयी आहात, म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्यांवर संशय घेत आहात. भगवंतांच्या उदरात हे सारे ब्रह्मांड आहे, म्हणून इथे राहणारे ज्ञानीजन सर्वात्मा श्रीहरी व आपल्या काही भेद मानित नाहीत. उलट महाकाशात घटाकाश असावे त्याप्रमाणे भगवंतात आपल्याला अनुसूत्य समजतात. तुम्ही देवरूपधारी आहात. मग तुम्हाला येथे असे काय दिसले की ज्यामुळे तुम्ही भगवंतांच्या ठिकाणी अंतर्गत भेदामुळे उत्पन्न होणाऱ्या भयाची कल्पना केलीत? आपण त्या भगवान वैकुंठनाथांचे पार्षद आहात, परंतु तुम्ही अत्यंत मंदबुद्धी आहात. म्हणून तुमचे कल्याण करण्यासाठी आम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करीत आहोत. या भेदबुद्धीच्या दोषामुळे तुम्ही त्या वैकुंठ लोकातून निघून त्या पापमय योनीत जा, जेथे काम, क्रोध आणि लोभ हे प्राण्यांचे 3 शत्रू निवास करतात. सनकादिकांचे हे कठोर वचन ऐकून आणि ब्राह्मणांचा शाप कोणत्याही शस्त्र समूहाचे निवारण होत नाही हे जाणून श्रीहरीच्या त्या 2 पार्षदांनी अत्यंत दीनभावाने त्यांचे चरण पकडले. त्यांचे स्वामी श्रीहरीसुद्धा ब्राह्मणांना अतिशय घाबरतात हे त्यांना माहीत होते. नंतर ते म्हणाले, भगवन, आम्ही अपराधी आहोत, म्हणून आम्हाला जो दंड दिला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे आम्हाला लागलेले पाप पूर्णपणे नाहीसे होईल. आपल्याला आमची थोडीसुद्धा दया येत असेल तर अशी कृपा करा की जेणेकरून त्या अधमाधम योनीत जाऊनही आम्हाला भगवंतांची स्मृती नाहीशी करणारा मोह होणार नाही. इकडे साधुजनांचे हृदयधन असणारे भगवान कमलनाभ यांना आपल्या द्वारपालांनी सनकादी साधूंचा अनादर केलेला समजला, तेव्हा परमहंस मुनिजन ज्यांचा शोध घेत असतात अशा पायांनी चालत श्रीलक्ष्मीसह ते तेथे आले. सनकादिकांनी पाहिले की आपल्या समाधीचे भाग्य असणारे श्री वैकुंठनाथ स्वतः आलेले आहेत. त्यांच्या समवेत छत्रचामरे घेऊन पार्षदही आहेत. तसेच प्रभूंच्या दोन्ही बाजूंना राजहंसांच्या पंखाप्रमाणे 2 शुभ्र चवऱ्या ढाळत जात आहेत. चवऱ्यांच्या थंडगार वायूने त्या शुभ्र छत्रावर लावलेली मोत्यांची झालर अशी हलत आहे की जणू चंद्राच्या किरणातून अमृताचे थेंब झिरपत आहेत. प्रभू सर्व सद्गुणांचे आश्रय आहेत. त्यांची मुखमुद्रा पाहून असे वाटत होते की ते सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत. आपल्या स्नेहमय दृष्टीने ते भगवानच्या हृदयाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल श्यामवर्ण वक्षस्थळावर जी लक्ष्मी विराजमान झाली होती तिच्या शोभेने ते समस्त दिव्य लोकांचा चूडामणी असलेल्या वैकुंठधामाला सुशोभित करीत होते. त्यांच्या पितांबर मंडित विशाल नितंबांवर झगमगणारी मेखला आणि गळ्यात भ्रमरांनी वेढलेली वनमाला विराजमान झाली होती. तसेच कलाकुसरयुक्त कडे घातलेला एक हात त्यांनी गरुडाच्या खांद्यावर ठेवला होता, तर दुसऱ्या हाताने ते कमलपुष्प फिरवीत होते. त्यांचे सुंदर गाल विजेच्या प्रभेला लाजविणाऱ्या मकराकृती कुंडलांची शोभा वाढवित होते. उत्तुंग नासिका असलेले मोहक मुख होते. मस्तकावर रत्नजडित मुकुट होता. तसेच 4 हातांच्या मध्ये महामूल्यवान हार आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजत होता. भगवंतांचे स्वरूप अत्यंत सौंदर्यशाली होते.
त्यांना पाहून भक्तांच्या मनात येत असे की यांच्यासमोर लक्ष्मीचा सौंदर्याभिमानही गळून पडला आहे. अशा प्रकारे माझ्यासाठी, महादेवांसाठी आणि तुमच्यासाठी परमसुंदर रूप धारण करणाऱ्या श्रीहरींना पाहून सनकादी मुनींनी त्यांना मस्तक लवून नमस्कार केला. ते त्यांचे अद्भुत रूप पाहता पाहता त्यांच्या नेत्रांची तृप्तीच होत नव्हती. सनकादी मुनीश्वर नेहमी ब्रह्मानंदात निमग्न राहत असत. परंतु ज्यावेळी भगवान कमलनयनांच्या चरणकमलातील मकरंदात मिसळलेल्या तुलसी मंजिरीच्या सुवासिक वायूने नाकातून त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला, त्यावेळी भक्तीच्या आवेगाने ते आपले शरीर सांभाळू शकले नाहीत आणि त्यांची मनेही विचलित झाली. भगवंतांचे मुख नीलकमलांसारखे होते. अतिशय सुंदर ओठ आणि कुंदकळीसारखे मनोहर हास्य यामुळे त्यांची शोभा आणखीनच वाढली होती. ते पाहून ते कृतकृत्य झाले. पुन्हा पद्मरागासारख्या लाल लाल नखांनी सुशोभित असे त्यांचे चरणकमल पाहून ते त्यांचे ध्यान करू लागले. यानंतर ते मुनी अन्य साधनांनी सिद्ध न होणाऱ्या स्वाभाविक अष्टसिद्धींनी संपन्न अशा श्रीहरींची स्तुती करू लागले, जे भगवान योगमार्गाने मोक्षपदाला जाऊ इच्छिणाऱ्या पुरुषांच्या ध्यानाचा विषय होणारे अत्यंत आदरणीय आणि नयनानंद वाढवणारे पुरुषरूप प्रकट करतात. सनकादी मुनी म्हणाले, हे अनंता, जरी आपण अंतर्यामी रूपाने अशुद्ध चित्त असणाऱ्या पुरुषांच्या हृदयामध्ये असता तरीसुद्धा त्यांना कधीच दिसत नाही. प्रभो, ज्यावेळी आपणापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्याने ब्रह्मदेवांनी आपले रहस्य वर्णन केले होते, त्याचवेळी कानांद्वारे आमच्या बुद्धीत आपण विराजमान झाला होता. परंतु प्रत्यक्ष दर्शन मात्र आम्हाला आजच झाले आहे. भगवान, आपल्याला आम्ही साक्षात परमात्मतत्व म्हणूनच जाणतो. यावेळी आपल्या विशुद्ध सत्वमय शरीराने आपल्या त्या भक्तांना आनंदित करणाऱ्या, आसक्ती आणि अहंकाराने मुक्त असे मुनिजन आपल्या कृपादृष्टीने प्राप्त झालेल्या सुदृढ भक्तियोगाने आपल्या या रूपाला हृदयात पाहतात. हे प्रभो, आपले सुयश अत्यंत कीर्तनीय आणि सांसारिक दुःखाची निवृत्ती करणारे आहे. आपल्या चरणांशी शरण आलेले जे महाभाग आपल्या कथेचे रसिक आहेत, ते आपल्या आत्यंतिक प्रसाद जो मोक्ष त्याचीही पर्वा करत नाहीत. तर मग ज्यांना आपली थोडीसुद्धा वक्रदृष्टी भयभीत करते, त्या इंद्रपद इत्यादी अन्य भोगांची काय कथा. भगवान, जर आपले चित्त भ्रमराप्रमाणे आपल्या चरणकमलांशीच रममाण होईल, आमची वाणी तुलसीप्रमाणे आपल्या चरणकमलांच्या मुळे सुशोभित होईल आणि आमचे कान आपल्या सुयशरूप अमृताने परिपूर्ण होतील, तर आमच्या पापांमुळे खुशाल आमचा जन्म नरकादी योनीत होऊ दे, त्याची आम्हाला चिंता नाही. हे विपुल कीर्ती प्रभो, आपण आमच्यासमोर जे हे मनोहर रूप प्रगट केले आहे, त्यामुळे आमच्या डोळ्यांना अत्यंत सुख प्राप्त झाले आहे. विषयासक्त अजितेंद्रिय पुरुषांना हे रूप दिसणे अत्यंत कठीण आहे. आपण साक्षात भगवान आमच्या डोळ्यासमोर प्रगट झालेले आहात. आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत. अध्याय 15 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.